ठाणे महानगरपालिकेचा नवीन विकास आराखड्याविरोधात हजारो कळवेकरांनी रणशिंग फुंकले। ठाणे महापालिकेने नवीन प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे। हा विकास आराखडा विशिष्ट हेतू समोर ठेवून करण्यात आला असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा कोकणी प्रभारी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हजारो कळवेकर एकवटले। या विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी कळवा नाका येथे नागरिकांनी जोरदार शक्ती विरोधात प्रदर्शन केले। ठाणे महानगरपालिकेने नवीन विकास आराखडा तयार केला आहे। या आराखड्यानुसार संपूर्ण कळवा खारेगाव उद्ध्वस्त होणार आहे। आराखडे मंजूर असलेल्या सोसायट्यांमधून अवाढव्य रस्ते तयार करून 350 ते 400 इमारतींवर वरवंटा फिरवणार आहे। त्यामुळे 45,000 रहिवासी बेघर होणार आहेत। त्याविरोधात जनआंदोलन उभारण्यात येणार असून त्या अनुषंगाने कळवेकरांनी कळवा नाका येथे एकत्र येत नव्या विकास आराखड्याविरोधात रणशिंग फुंकले। यावेळी प्रारूप विकास आराखड्यात कळवा आणि खारेगाव भागातील तब्बल 400च्या आसपास इमारती बाधित होणार आहेत। गावठाण भागही उद्ध्वस्त होणार आहे। कळवा खाडी पुलापुढील भागात असलेल्या 3 इमारती या पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन तेथील रहिवासी बेघर होणार आहेत। साधारणपणे 45,000च्या आसपास कुटुंबे थेट रस्त्यावर येणार आहेत। येथील मंदिरे मैदाने बाधित होत असल्याचेही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले। कळवा खारेगाव येथील रहिवाशांना मारून असा विकास होणार असेल तर त्याला आमचा विरोध आहे। त्यामुळे अशा विकास प्रस्तावाच्या विरोधात आता सर्व पक्ष एकत्र येऊन आंदोलन करून उभे केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला। मागील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडून या DP प्लॅनबद्दल आश्वासन दिले आहे। उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आपण याबाबत सरकारला जाब विचारणार आहोत असेही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले। यावेळेस राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुहास देसाई, माननीय विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, विरोधी पक्षनेत्या प्रमिलाताई केणी, नगरसेवक महेश साळवी, अपर्णा साळवी आदी उपस्थित होते। माणूस हा डोळस असावा लागतो। ज्यांनी कोणी DP प्लॅन केलाय तो आंधळा आहे। म्हणजे खारेगावचं जरीमरी मंदिर किती जुनं असेल मला माहित नाही, मैदानातनं DP रोड, कोऑपरेटिव्ह सोसायटी मान्यता प्राप्त कोऑपरेटिव्ह सोसायटी वरनं DP रोड। लोकांनी आयुष्यभराची पुंजी घरात लावली आहे, ती काय रस्त्यावर फेकण्यासाठी? त्यांनी राहायचं कुठे? उत्सव याचं उत्तर द्या। हा DP प्लॅन हा कोणासाठी बनवला हेच कळत नाही, पण लोकांना उद्ध्वस्त करून झालेला विकास आम्हाला मान्य नाही। या DP प्लॅनला आम्ही टोकाचा विरोध करू। तो बिल्डर कुठलाही DP प्लॅन येतो ना तेव्हा लक्षात ठेवा, त्याच्या मागे 10-5 सुपीक बिल्डर्सची डोकी असतात।